रेस्ट हाऊस मध्ये येतो तुम्ही उभे राहा. माझ्या घरात पत्रकार परिषद आहे. आता तुम्ही महाराष्ट्रात एक मोठं प्रकरण उघडत नमस्कार मॅडम. कसा वॉच ठेवला जातो. पोलीस हवालदार निवडकर बोलते. तर आमदार साहेब बोलतात, आवाड साहेब. आवाड साहेब बोलतात. हा तुम्हीच पाठवलंय ना मॅडम. तुम्ही तुमच्या एका हवालदाराला आमच्यावरती वॉच ठेवायला माझ्या घरात माझ्या घरात येऊन माणूस शांतपणाने माझे प्रेस ब्रीफिंग रेकॉर्ड करत होता. एक तर माझ्या घरात येण्याची परवानगी कोणी दिली हो त्यांना. आणि कशाला हे करता, आमच्यावर वॉच कशाला ठेवता. आम्ही काय चोर दरोडे ज्यांच्यावर वॉच ठेवायचं त्यांच्यावर ठेवा ना. त्या वाल्मिक कराडवर वॉच ठेवा ना अख्ख्या महाराष्ट्रातल्या पोलिसांनी मिळून. आमच्यावर कसली वॉच ठेवता. अहो पकडले गेले ना ते तसे नाही काय. माझ्या घरात माणूस उभा आहे, माझ्या पोलिसांनी पकडला त्याला की तू काय करतो इथे. नाही पोलिसांनी कोणी पकडलं रे. सांगितलं म्हणजे रात्र झाली तरी चालेल ना, घराच्या बाहेर नाही पडते. हॅलो, हा तुमच्या सिनियरला सांगा DCP ला असं असं प्रकरण झालंय, कमिशनरच्या कानावर जाऊ द्या, नाहीतर ट्रेसपासिंगचा गुन्हा ह्याच्यावर दाखल करा. नाही असं आहे की धक्कादायक आहे की तो माणूस डायरेक्ट माझ्या म्हणजे घरामध्ये पकडला जातो. म्हणजे विरोधी पक्षाला जगू द्यायचं की नाही, म्हणजे त्यांना असं कोंडून टाकायचं की काय. एवढा वॉच ठेवायचा तर वाल्मिक कराडवर ठेवायचं ना मर्डर झाल्यानंतर. तर लवकर सापडला असता. पोरांची म्हणजे पोलिसांची लाच तरी राहिली असते. हे तर आमच्यावरच वॉच ठेवतात. आणि हे सगळं तुमच्या समोर घडलंय. म्हणजे मी काय बनाव तयार केला बिला नंतर सांगतात ना हे बनाव होता वगैरे. हे तुमच्याच नजरेसमोर. मला तर माहित पण नव्हतं. माझ्या लक्षात आणून दिलं गेलं. त्यांना विचारलं तर मला म्हणाले ते की मला वरिष्ठांनी नेलं जा तुम्ही. मी आलो. आता ह्याच्यात काय होणार. हे पकडून स्वतःची हे वाचवायला आम्ही काय सांगितलं नव्हतो. गेला होता, सस्पेंड केला. त्या गरिबीची नोकरी जायची म्हणून मी जास्त काय त्याच्यात जाऊ दे. बीडमध्ये पाहायला गेलं तर नाकाबंदी लागली असते, कराड पकडला गेला सगळं 31 मध्ये. आणि आताच जर अशाच पोलीस जर त्या ठिकाणी नाकाबंदीमध्ये असते. अहो साधी गोष्ट आहे. नाकाबंदी कसली. कराडने सांगितलं 11 वाजता 1 तास अगोदर की मी हजर होणार आहे. पुण्यात नाकाबंदी केली असते तर तो पोलिसांच्या हातात लागला नसता. कमीत कमी पोलिसांची रास्त राहिली असती. ह्याचा अर्थ शासनाकडनं त्यांच्यावर दबाव होता की त्याला येऊ द्या CIDच्या ह्याच्यात. तो गाडीत न उतरतो CIDच्या दारात. म्हणजे किती कापडे फाडले पोलिसांचे. हे पोलीस एवढे हे नाही आहेत. पोलीस कोणाला चोपटवतात. कराड काय नाही हे काय नसतं पोलिसांचं बोल. पण मला कराडचं कौतुक याच्यासाठी वाटतं की मी 89 सालापासून हे सगळं बघतोय. दाऊद, छोटा राजन, बाबू रेशीम, अरुण गवळी, अमर नाईक हे मुंबईतले मोठी मोठी नावं. त्यांची जेवढी चालत नाही तेवढी या कराडची चालते. त्याची ताकद काय आहे ते मला माहित नाही. पण अशी दादागिरी तर कोणाचीच चालली नाही की डायरेक्ट पोलीस स्टेशनच्या दारातच आला. हे मुंबईतले मोठे मोठे गँगवाले त्यांना अख्खी मुंबईची इंडस्ट्रियल लॉबी घाबरायची. पण मुंबईच्या पोलिसांना ते घाबरायचे. त्यांची अशी बकोटी धरून घेऊन यायचे पोलीस त्यांना. एवढी पोलिसांची दादागिरी होती. हे दादागिरी म्हणजे रास्त लीगल. त्या पोलिसांची लाजच घालवली कराडच्या माध्यमातून. लाज म्हणजे मुंबई पोलिसांना असं इतकं वाईट वाटत असेल की काय यार. चित्रपटातला सिनेमाला लाजवेल असा प्रकार घडला का. कराड ज्या पद्धतीने एंट्री करतो असं कधी विचारही केला नव्हती की असं सुद्धा एखादा गुन्हेगार असा देखील हजर होतो.